दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास सव्वासर येथील बाराहाते वस्ती परिसरात समता पतसंस्थेच्या संगणकीय विभागात कार्यरत असलेले बाबासाहेब दत्तात्रय ठोंबरे वय वर्ष 32 राहणार कान्हेगाव वारी हे कामावरून घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी त्यांना रस्त्यात अडवून शॉकअपच्या पाईपने निर्दयीपणे मारहाण केली। या हल्ल्यात ठोंबरे गंभीर जखमी झाले असून त्यांना सायंकाळीच कोपरगाव येथील कोठारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे यापूर्वीही नगरपालिका निवडणुकीदरम्यान ठोंबरे यांच्यावर अशाच प्रकारे हल्ला झाला होता आणि त्यावेळी या प्रकरणाला राजकीय वळण लागलं होतं। दरम्यान एकाच व्यक्तीवर वारंवार अज्ञातांकडून हल्ले होत असल्याने हा प्रकार वैयक्तिक वादातून घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगतेय। तसेच समता पतसंस्थेच्या गाजत असलेल्या खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने कोपरगाव शहरात चर्चेला उधाण आलं। दरम्यान जखमीच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।